आता आपण मागे पाहिले कोणाचे प्रकार पाहिले, त्याच्यात आपण काही गमती पण केल्या, टोप्यांचं पण तुम्हाला आठवलंच असेल. आता आपण पाहू वर्तुळ. ते पुस्तकात काय दिलेलं आहे ते पाहू आपण. तुमच्याकडे फार वर्तुळाकार वस्तू असेल, जसं बांगडी, सायकलचं चाक किंवा गाडीचं चाक किंवा वाटी. याच्यातून फार वर्तुळ असतं, जसं सायकलचे चाक, बैलगाडीचे चाक. तुम्ही असे वर्तुळाकार वस्तू गोळा करा. मी तिथं चित्रात दिसतंय का तुम्हाला? वरील वस्तू सर्व वर्तुळाकार आहेत. All the above objects are circular. जसं की बांगडी, सायकलचे चाक, बैलगाडीचे चाक, A bangle, a bicycle wheel, a cart wheel. आता आपण पाहणार आहोत वर्तुळ केंद्र, त्रिज्या, व्यास आणि जीवा. Circle, center, radius, diameter and chord. एक वाटी घ्या. वाटी कागदावर ठेवून वाटीच्या कडेने पेन्सिल फिरवा. वाटी बाजूला काढा. कागदावर मिळणारी आकृती वर्तुळ होय. अशी 2-3 वर्तुळे काढा. वर्तुळाकार कागद कापून घ्या. Take small steel bowl, place it upside down on a piece of paper and trace its outline. Remove the bowl. The figure you get on the piece of the paper is a circle. Draw 2 or 3 lines like this one and cut out the circular paper shapes. यातील एक वर्तुळाकार कागद घेऊन त्याला चित्रात दाखवल्याप्रमाणे घडी घाला. घडीने झालेली रेघ पेन्सिलने गिरवा. ही रेघ म्हणजे वर्तुळाची जीवा होय. Take one of these shapes and fold it as shown in the picture. Trace the line of the fold with pencil. This line is called a chord of the circle. आता दुसऱ्या वर्तुळाकार कागदाचे 2 अर्धे भाग होतील अशी घडी घाला. घडीने दाखवलेली रेघ पेन्सिलने गिरवा. ही रेघ म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो. वर्तुळाचा व्यास ही सुद्धा वर्तुळाची एक जीवा असते. Now fold another circular shape. To divide it into 2 halves, trace the line of the fold with pencil. This line is called a diameter of the circle. The diameter 2 is a chord of the circle. त्यानंतर कागदाचा पाव भाग होईल अशी आणखी एक घडी घाला. कागदाच्या घड्या उलगडा. मुळाचा वर्तुळाकार कृती कागद दिसेल. घड्याने झालेली रेघ पेन्सिलने गिरवा. या रेघा एकमेकांना जिथे मिळतात तो बिंदू म्हणजे वर्तुळाचा केंद्र किंवा वर्तुळ मध्य असतो. Now fold the shape again so that we get a quarter part of the shape. Unfold the shape, paper shape. Now you see the circular shape again. Trace the line of the folds. The point at which these lines meet each other is the center of the circle. वर्तुळाच्या मध्यबिंदूला म हे नाव द्या. वर्तुळाकार कुठेही प बिंदू घ्या. पट्टीने म प ही रेघ काढा. म प ही वर्तुळाची त्रिज्या आहे. Name the center of the circle M. Take any point P on the circle. Draw the line MP with your ruler. MP is a radius of the circle. आता आपण बघू कंपासाच्या साहाय्याने वर्तुळ काढणे.
एक कागद घ्या. आकृतीत दाखवल्याप्रमाणे कागदाच्या साधारण मध्यावर एक बिंदू घ्या. कंपासाचे पोलादी टोक व पेन्सिलचे टोक यामध्ये योग्य अंतर घ्या. कंपासाच्या पोलादी टोक घेतलेल्या बिंदूवर स्थिर ठेवून पेन्सिलचे टोक फिरवून वर्तुळ काढा. Drawing a circle using a compass. Take a piece of paper. Choose any point near the middle of the paper. Take a suitable distance between the steel tip of the compass and the tip of the pencil. Place the steel tip on the chosen point. Hold it in a place and turn the pencil tip around it to trace a circle. कंपासाचे टोक ठेवलेला बिंदू लाल टिपक्याने दाखवा. आता वर्तुळाकार कागद कापून घेऊन त्याच्या घड्या घालून पूर्वीप्रमाणे 2 व्यास काढा. ते व्यास लाल ठिपक्यावर एकमेकांना मिळतात हे अनुभवा. म्हणजे लाल ठिपका त्या वर्तुळकेंद्राचं केंद्र किंवा वर्तुळमध्य आहे. Mark with red pencil the point at which you held the steel tip. Now cut out this circle. Fold it twice as before to obtain 2 diameter of the circle. Observe that these 2 diameters meet at the red point. It means that the red point is the center of the circle. आता आपण वर्तुळ केंद्र त्रिज्या व्यास जीवा हे आपण पाहिलं. त्याचीच आपण पुढे कृती पाहणार आहोत. मित्रांनो, आपण मागे पाहिलं आपण कोण भौमितिक आकृत्यामध्ये आपण कोण पाहिले, कोणाचे बाळ पाहिले. आता आपण एक कोणाचे बाळ म्हणजे काय? कोणाचे बाळ म्हणजे विशाल कोण म्हणजे मोठा. अच्छा. काटकोण म्हणजे मधला भाऊ. मधला भाऊ. अच्छा. आणि लघु कोण म्हणजे छोटा भाऊ. म्हणजे कोणापेक्षा छोटा? काटकोणापेक्षा छोटा लघु कोण. अच्छा. आणि काटकोणापेक्षा अशी वाढत जाणारी साईज त्याला विशाल कोण म्हणतात. अच्छा. आपण आता भौमितिक आकृत्यामध्ये आपण काही आकृत्या पाहणार आहोत. त्याच्यासाठी साहित्य सांगतो मी. एक कायची असेल तुमच्याकडे ती घ्या. वर्तुळ आकारचे तुम्हाला ते असेल ते घ्या. लागलंच तर तुमच्याकडे काही खराब झालेले सीडी असतील तुम्ही त्या फेकून देऊ नका. वापरात आणा त्यांना आणि असं सर्कल काढण्यासाठी तुम्ही याला वापरू शकता. आणि बांगडी काचेची तुमच्या आईची बांगडी किंवा घेऊ शकता तुम्ही. आणि एक हे झाकण आहे, याच्याने आपण काढू शकतो वर्तुळ. आणि हे आपल्याला असे वर्तुळ कापून घ्यायचे. आता आपण एक कागद घेऊ. त्याच्यावर ही सीडी किंवा तुमच्याकडे वर्तुळाकारची काही वस्तू असेल ती ठेवून आपण एक वर्तुळ काढू. मी त्या अगोदर काही कापलेले आहे वर्तुळ ते आपण पाहू. तुम्हाला मी 4 कापले, यांना ती रंग चिटकवले. आता आपण ते आकृत्या बघणार आहोत. हा काय? हा एक वर्तुळ आहे. आता आपण वर्तुळ घेतलेला आहे, त्याला आपण असं फोल्ड करू. पुन्हा दाखवा. ते आहे कशाचा तयार केला तो? तो आम्ही एका कार्डशीटचा कापून काढला. गोल कोणती वस्तू वापरली तुम्ही त्याला? आम्ही सीडी वापरली. अच्छा. आणि तुम्हाला जर काही कापायचं असेल तर मोठ्यांची मदत घेऊ शकता, कारण की आपलं बोट काही कापू शकतं आपलं. ही काळजी घ्यायची आपण करताना. आता हे एक हा वर्तुळ आहे, त्याला ह्या इथून फोल्ड करायचं. असं फोल्ड केलं. आता हा भाग आहे ना, ही रेषा आहे ना, ही एक जीवा, यालाच म्हणतात जीवा, वर्तुळाची जीवा. म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात कॉर्ड. काय म्हणतात त्याला? कॉर्ड. आपण अर्ध्याला असं जोडून घेऊ.
तंतोतंत जोडायचं का? हो, इथं कुठेच काही राहिलं नाही पाहिजे. तंतोतंत जुळवून घ्यायचं त्याला. हो, तंतोतंत जुळवून घ्यायचं. ही वर्तुळाची सगळ्यात मोठी जीव आहे. हे तुम्हाला माहित होतं कोणती? का? यालाच म्हणतात व्यास. व्यास म्हणजे? व्यास म्हणजेच डायमीटर. डायमीटर. व्यास म्हणजेच काय? डायमीटर. ओके. आता कोणती जीव आहे दाखवा आम्हाला परत, आम्हाला दिसली नाही. ही दिसती का? हा, ती बरोबर मध्यातून गेलेली का त्या वर्तुळाच्या? हो. आपण अच्छा. आता ती कशी मध्यातून गेली ते पाहू. कारण आपण काय करू, आता हे वर्तुळ आहे, बरोबर अर्धा करू त्याचा. सर्व तुम्हाला दिसतोय इथं अर्धा केला. आता ही आकृती एक व्यास झाली. ही सगळ्यात मोठी जीव आहे सगळ्या वर्तुळांची. आपण आता व्यास पाहिला. आपल्याला व्यासाचा एक मध्य आपल्याला काढायचा आहे. या वर्तुळाचा मध्यबिंदू काढायचा आहे आपल्याला. समजा ही एक भाकरी, आपण भाकरीला अशी अर्धी करू. झाली अर्धी भाकर, तिलाच आपण अशी चतकोर भाकर. चतकोर म्हणजे पाव. चतकोर म्हणजेच पाव. अच्छा. हे पहा दिसली. आपण आता खोलून पाहू. हे पहा, हा त्याचा एक बिंदू तयार झाला, मध्यबिंदू. आपण आता कसं येईल ते पाहू. इथं पण एक दिसतोय आपल्याला. आपण आता असं खोलून पाहू. हा निघाला या वर्तुळ मध्य. ह्या वर्तुळाचा हा वर्तुळ मध्य. आपण यालाच वर्तुळ मध्य किंवा वर्तुळाचे केंद्र म्हणू शकतो. अच्छा. सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल. अच्छा. आता तर आपण वर्तुळ मध्य पाहिलं. याचा आपण मध्य पण काढलेलं आहे. आता याचं आपण मध्य काढलेलं आहे ना, तिथे एक टिपका देऊ. तुमच्याकडे टिपका म्हणजे बिंदू. टिपका म्हणजे हा पॉइंट. पॉइंट. अच्छा. आणि कडेवरती पण एक पॉइंट दिला तर बरं होईल, म्हणजे आम्हाला समजायला बरं पडेल. तिथं नाही, जिथं त्रिज्या आहे तिथं, म्हणजे जिथं तुम्ही घडी मारलेली तिथंच द्या ना. कडेवर घ्या तो बिंदू. आता आपण एक काम करू. इथं याला म नाव देऊ आणि याला प नाव देऊ. याला म का बरं दिला असेल? याला मध्यबिंदू म्हणतात. आणि त्याला प का दिला असेल बरं? काय माहित, मला तर नाही माहित. नाही माहिती का? प म्हणजे परीघ. ते नंतर शिकू आपण, ते नंतर शिकाल तुम्ही. आता यालाच आपण मध्यबिंदू म्हणजे सेंटर ऑफ सर्कल. मध्यबिंदू म्हणजे सेंटर ऑफ सर्कल. आणि प म्हणजे परीघ, म्हणजे त्याचं बाहेरची कडा. कोणती कडा? ही बाहेरची कडा. अच्छा, बरोबर. आता यालाच आपण त्रिज्या म्हणू. कशाला? कशाला? म प आहे, यालाच आपण त्रिज्या म्हणू. तो डॉट जो आहे तो कडेवर द्या ना. कडेवर दिला तर व्यवस्थित समजेल. तो तुम्ही मध्ये दिला तो समजण्यासाठी. अच्छा, आता बरोबर. याला आपण त्रिज्या म्हणतो. कोणत्या याला त्रिज्या म्हणू आपण आता? आता आपण ही मप आहे, आपण हे कोणत्या पण याच्यात घेऊ शकतो. त्याला आपण त्रिज्याच म्हणू. त्रिज्या म्हणजे रेडियस. त्रिज्या म्हणजे काय? त्रिज्या म्हणजे रेडियस. आता ही आपण पहिलं फोल्ड केलं तर ही एक जीव आहे. आपण मी तुमच्या समजण्यासाठी हे केलेलं आहे, कार्ड कापून ठेवलेलं आहे. ही एक जीव आहे. इथं रेष दिसते का तुम्हाला? ही एक जीव आहे. त्या फोल्ड वरती ठेवली का आपण? मागाशी केला होता तो? हो, त्या फोल्डवर ठेवली आपण. मग आपण आता हे मध्यवर्ती जो, मला काल बाबा म्हणत होते की व्यास ही सगळ्यात मोठी जीव आहे. आता आपण पोहोच राहिलो प्रत्यक्ष की व्यास ही सगळ्यात मोठी जीव आहे. आता आपण व्यास, जीवा, व्यास, वर्तुळ केंद्र, वर्तुळ मध्य, त्रिज्या हे आपण आता पाहिलं. आपण आता वर्तुळ कसा काढायचं हे पाहू कंपासने. कंपास आहे,
अगोदर आपण पेन्सिल कशी टाकायची याच्यावर, म्हणजे आपला वर्तुळ व्यवस्थित आहे. हे आपण काय करायचं, हे एखाद्या जमीन किंवा हे असेल तुमच्याकडे जमीन किंवा टेबल, हे असं बरोबर दोघं आले पाहिजे. मग इकडून हे करून फिट करायचं. फिट केलं. आता तुम्हाला तेवढं पाहिजे तेवढं लांब घेऊ शकता, तेवढं वर्तुळ काढायचे तेवढं घेऊ शकता. समजा तुम्हाला 5 सेंटीमीटर घ्यायचे, तुम्ही 5 सेंटीमीटर घेऊ शकता, किंवा 2 किंवा 3 असे घेऊ शकता. आता मी करून पाहतोय. कसं पकडायचं त्याला? त्याला असं वर पकडायचं. का पकडायचं वरती? कारण आपलं वाकडं तिकडं निघू वर्तुळ. अच्छा, त्याचं अंतर कमी जास्त होतं का? हो. अच्छा. वर्तुळ त्यालाच आपण कापून घेऊ. मी तुम्हाला उपक्रम देतो तो तुम्ही पूर्ण करा. तुम्ही ही कोणती आकृती ते तुम्ही वहीत लिहा आणि आकृती काढा व वहीच्या त्या आकृतीच्या पुढे काय नाव यायचं हे सांगा. मध्ये बिंदू दिसतोय ना? हो. हा. आता याचं आपण तुम्ही ही कोणती आकृती ते तुम्ही वहीत लिहून सांगा. आकृती काढून वहीत लिहून सांगा. ही आकृती काढून लिहून सांगा. तुम्ही ह्या 4 उत्तर सांगू शकता. धन्यवाद.